नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. उद्या म्हणजे 22 तारखेला राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहे. हे जे तुम्हाला शेजारी बॅनर दिसत आहे, या ठिकाणी पुण्यामध्ये राहुल गांधी खास करून फिमेल म्हणजे ज्या तरुणी आहेत, त्या फिमेल तरुणी असलेल्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि पुण्यामध्ये राहुल गांधी येणार आहे म्हणून खूप जास्त उत्साह लोकांमध्ये दिसतोय. कारण की तुम्ही बातम्या बघा, म्हणजे मी सांगते म्हणून नाही, तर हे वेगवेगळ्या चॅनलवर आलेल्या बातम्या आहेत. हे चॅनल असे आहेत, की जे एरवी गोदी मीडियासारखं काम करतात. पण गेल्या 2-3 दिवसापासून राहुल गांधींची जी हवा पुण्यामध्ये दिसते, त्यामुळे जे आहेत ते बातम्या अशा करतायत, की 25,000 तरुणी उपस्थित राहत आहेत. किंवा आज अजून एक मी बातमी पाहिली, की चक्क रोहित पवार यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठीचे बॅनर लावलेले आहेत पुण्यामध्ये आणि स्वागत करायला सुद्धा जाणार आहेत. रोहित पवार जे वेगळ्या पक्षात आहेत, ते काँग्रेसमध्ये नाही आहेत सध्या, पण तरीही तुम्ही बघा, की काय पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. तर येस, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते, की तुमच्यापैकी काही लोकांना जॉइन व्हायचं असेल, तर इथे जो क्यूआर कोड दिलेला आहे, तो स्कॅन करा आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता AISSMS नावाचं जे कॉलेज आहे शिवाजीनगरला, या कॉलेजच्या ग्राउंडवर हे सगळं होणार आहे. आणि आजच राहुल गांधी यांचा सकाळी एक छोटा व्हिडिओ आलाय, ज्याच्यामध्ये अ, वेगवेगळे प्रश्न त्यांनी हाताळलेले दिसतायत. खरं सांगायचं तर हा जो काही कार्यक्रम आहे, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, की आज देशभरामध्ये विद्यार्थी जागा झालाय. विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. पेपर लीकचा प्रश्न तर आहेच. शाळा कॉलेजेसची अवस्था चांगली नाहीये. शासकीय कॉलेजेस जे आहेत ते बंद पडतायत किंवा ॲडमिशन घेता येत नाहीये. या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर या विद्यार्थ्यांच्या जरी सगळ्या समस्या असल्या, तरी त्यातल्या त्यात महिला विद्यार्थ्यांच्या समस्या खूप जास्त आहेत. आणि म्हणून जे आहे ते शिवाय पुण्याला एक वेगळा वारसा आहे. सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे, ज्योतिबा फुलेंचा वारसा आहे, जिथून शाळेची मशाल जी आहे, ती इथून सुरू झाली होती आणि त्यामुळे अ, हे खूप वेगळं आणि खूप खास उद्या असणार आहे असं दिसतंय. अर्थात ते जेव्हा येईल तेव्हा त्याच्याविषयी मी तुम्हाला अपडेट्स देणार आहेच, तिथे काय-काय होतंय. पण आज राहुल गांधी यांनी जी चर्चा केली ती खूप वेगळी दिसते. म्हणजे उदाहरणार्थ राहुल गांधींनी आज सांगितलं, की मी काही महिलांना अ, आ आ आमच्या सोबत काम करणाऱ्या महिलांना विचारलं, की तुमचे काय प्रश्न आहे? किंवा काय म्हणूया, तरुणी असलेल्या मुलींना विचारलं, की काय प्रश्न आहे? तर या महिलांनी जे प्रश्न सांगितले, ते जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसतंय, की ही व्यवस्था म्हणून फिमेलकडे कसं पाहिलं जातं, महिलेकडे कसं पाहिलं जातं, ही पूर्ण व्यवस्था हजारो वर्षापासून आपल्याकडे कसं पाहते आहे आणि म्हणून बायका ज्या आहेत त्या कितीतरी काळ मागे राहिलेल्या आहेत. आणि या सगळ्या हा जो सगळा प्रश्न आहे, म्हणजे हा जो सगळा मुद्दा आहे, हा शेवटी जाऊन भिडतो तो म्हणजे मनुस्मृतीकडेच तो जातो. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की या सगळ्या याच्यावर जे आहे ते चर्चा करण्यासाठी आज मी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना आपल्यासोबत घेतलेला आहे. खरं तर पाटील सरांसोबत आम्ही जेव्हा केव्हा बोलणं होतं, तेव्हा ते सतत हे म्हणत असतात, की हे जे काही सगळे आत्ताचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न मनुस्मृतीपासून सुरू झालेले आहेत, तिथपर्यंत जातात. ही सगळी व्यवस्था जी आहे ती मनुवादी, ब्राह्मणवादी व्यवस्था, असं सगळं ते बोलत असतात. तर आज मला असं वाटतं आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊया, की अ, खरंच मनुवादामुळे किंवा मनुस्मृतीमुळे महिला इतका काळ मागे राहिलेल्या आहेत का? पाटील साहेब, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. मला तुम्हाला प्रश्न जे विचारायचे आहेत, की आज राहुल गांधी यांनाच जे प्रश्न विचारले लोकांनी. उदाहरणार्थ तुम्ही हा प्रश्न बघा. इथे राहुल गांधींना जे सांगितलंय, एका महिलेनी मेसेज केला होता, की पेपर लीक, नो अफोर्डेबल कॉलेज, सिम्पली नॉट बीइंग गुड ॲट स्टडीज लीड्स टू अर्ली मॅरेज. म्हणजे ह्या मुलींनी एक मेसेज पाठवलाय राहुल गांधी यांना आणि सांगितलं, की हे पेपर लीक होणं, कॉलेजमध्ये चांगली व्यवस्था नसणं, नोकरी लवकर न लागणं, याच्यामुळे लग्न खूप लवकर होत आहेत. कारण आम्ही खूप काळ रिकामं राहू शकत नाही.
आणि हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे कसं मनुस्मृतीकडे किंवा ही व्यवस्था कशी काम करते बाबा सांगा जरा? अरे बेटी, हजारो वर्ष इथे फक्त 1.5% लोकांना शिकायला परवानगी होती. 1.5%. ब्राह्मण महिलांना सुद्धा शिकायला परवानगी नव्हती. फक्त ब्राह्मण पुरुष. आपण असं प्रिझ्युम करू की ब्राह्मण 3% आहेत. त्यातले 1.5% बाजूला काढा. म्हणजे संपूर्ण 97.5% लोक, किती माझं गणित चुकलं तर माफ कर, हे त्यांना शिकायलाच बंदी, कायद्याने बंदी होती. इव्हन राजाला सुद्धा शिकायला रात्री शिकवतोय. महाराज शिवाजी महाराज वगैरे सगळे घरी शिकलेले आहेत आणि ते त्यांची व्यवस्था होते म्हणून शिकलेले. तेव्हा प्रश्न असा येतो की याचं मूळ काय? तर मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, पण मनुस्मृती जर वाचली तर त्याचा अर्थ एवढाच निघतो की स्त्री म्हणजे पायाची वाहन, पायीच बरी. बस दुसरं काय, दुसरा फार आपण व्हिडिओ लांबण्याचा अर्थ नाही. आणि त्याला छेद दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी. पहिल्यांदा मनुस्मृतीला धक्का देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी त्यावेळेच्या महाराजांना किल्ल्याचं मालक केलं, कारण संपत्तीचे अधिकारच नव्हते, शिक्षणाचे अधिकार नव्हते. आणि जिजामातेच्या रूपाने त्यांनी दाखवून दिलं की स्त्री किती कॉम्पिटंट असते. जिजामातेने पण ते दाखवून दिलं की राजाला उभं करण्यामध्ये दुसरं कोणी नाही, कोणी कुठला आडूमारू गुरु नाही, फक्त जिजामाता आहे. त्यामुळं हे 2 मेसेज गेले तिथे की तुम्हाला संपत्ती, तुम्हाला बुद्धी, हे सगळं उपजत आहे, फक्त त्याचा विकास होऊ देत नाही. अगदी टिळकापर्यंतचा इतिहास आहे की टिळकांनी मुलींना शिकायला विरोध केला, लग्नाचं वय वाढवायला विरोध केला आणि सांगितलं की त्या शिकल्या तर वगैरे वगैरे. परिमिला राव नावाच्या बाईंनी टिळकांचे इंग्रजी वर्तमानपत्राचे सगळा अभ्यास करून तिने पुस्तक लिहिलेले आहे, चरित्र टिळकावर लिहिलेलं आहे. आणि ती म्हणते की टिळक तर लोकमान्य कधीच होऊ शकत नाही, ते फक्त भटमान्य होते. तर कारण त्यांनी स्त्रिया बाकी सगळ्यात कुठल्याही प्रागतिक स्टेप्स घ्यायला त्यांनी नाकारलं होतं. पुढे तर काय कल्याणच आहे, सावरकर, गोळवळकर या सगळ्यांच्या इतिहासात मी जात नाही आता. परंतु याला छेद देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नंबर 1, महात्मा फुले नंबर 2, मग बाकीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, विठ्ठलरामजी शिंदे आहेत, छत्रपती शाहू आहेत, छत्रपती सयाजीराव आहेत. त्यांची सगळ्यांची यादी फार मोठी होईल. पण हे ठळक नावं मी सांगितली. आता ब्राह्मण काय म्हणतात की आम्ही कधी सत्तेवरच नव्हतो. खोटं बोलतात रे. त्यांना इतिहासाची जाण नाही म्हणावं. की सध्या जे अमित शहा बद्दल चाललंय की छर्रे कोणी मारायचं हुकूम दिला, नाही म्हणलं तरी अंगाशी येत आहे, हो म्हणलं तरी अंगाशी येत आहे. तसं हे सत्तेचं आहे. ही लढाई मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848 साली मुलींसाठी शाळा काढली. ती भिडेवाड्यात काढली. भिडेनी शाळा नाही काढली, भिडेवाड्यात महात्मा फुलेंनी काढली. अर्थात भिडेंची मेहरबानी असली पाहिजे. आणि ती शाळा काढल्यानंतर त्या शाळेत कोण आलं, तर मेजॉरिटी मुली ब्राह्मणच आल्या. फक्त मुक्ता साळवे तेवढी एक इतिहासात दिसते की तिने त्यावेळी निबंध लिहिलाय म्हणून तो आपल्याला माहिती आहे. त्यामुळे फुलेंवर हे काही पण दोष देतात. ब्राह्मण स्त्री विधवा झाली तर तिला केश वपन करून विद्रूप करून तिला त्यावेळचे ब्राह्मण वापरायचे, दुसरं कोण वापरणार, त्याच घरात राहायची ती. ती अवैध मुलगी घेऊन कुठे जाणार. फुलेंनी बोर्ड लावला होता, इथे अवैध मुलांच्यासाठी बाळंतपणाची व्यवस्था केलेली आहे. तेव्हा फुलेंचं बेसिक काम ब्राह्मणांसाठी होतं, पण ते आता विषयही आता त्यांना कबूल करत नाही. अगदी ब्राह्मणांसाठी होतं. फुलेंना आई वडिलांनी बाहेर काढलं, नवरा बायकोला, माई सावित्रीबाईला, आणि एका मुसलमानांनी त्यांना आश्रय दिला. आणि ती फातिमा बेगम म्हणून जी होती, फातिमा बीबी, ती पण सावित्रीबाई बरोबर शाळेत मुलांना शिकवायला गेली. तिने सावित्रीबाईंनी शेणा दगडाचा मारा सहन केला. म्हणजे हे जे औचित्य आहे
राहुल गांधींचं पुण्यात येण्याचं आणि फक्त मुलींचं गुंज उठवण्याचं जे आहे त्याचा इतिहास आपल्याला समजला पाहिजे की असं का झालं. ते राहुलला कोणी ऍडवाइस केलं, चांगली गोष्ट आहे की पुण्यात मुलींसाठी करा, कारण ही जगातली पहिली शाळा मुलींसाठी, निदान भारतातली तर पहिली शाळा, आणि ती घरदार सोडून मार खाऊन त्यांनी ती शाळा काढली. आता आत्ता इतिहास लोकांना माहिती नाही, ब्राह्मणांना पण माहिती नाही, कारण जेव्हा मी असं बोलतो तेव्हा ब्राह्मणांच्या ज्या कॉमेंट्स येतात त्या भयंकर विचित्र असतात, इतिहासाला धरून नसतात. आणि मला ते इतिहास सांगायचं, सत्य इतिहास हाच माझा विषय आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की ज्यांनी हजारो वर्ष, मग फुलेंनी काय केलं, आम्हाला शिकवलं, त्याबरोबर सांगितलं काय, त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला का शिकवतो, तर तुम्ही ज्या व्यवस्थेने तुम्हाला शिकू दिलं नाही आणि कुचल कुचल के मारा, त्या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी सैनिक तयार आहे म्हणून तुम्ही शिका. आम्ही तर शिकतच, सैनिक तयार झालंच नाही. आम्ही आमचेच गाल कसे गुलगुलीत राहतील आणि ब्राह्मणांचं लागून चालन करून कसे आपल्याला फायदे मिळतील, त्याच्यातच आमचं आयुष्य चाललेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधींचं मी अभिनंदन करतो, त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्या ऍडवायझरला धन्यवाद देतो. आता मुलींचे प्रश्न तूच मला विचार, तुला माहिती आहे राहुलनी सांगायची गरज काय की बिचारींना आता मुली शाळेत जातात. आता तर कल्याणच झालंय की सरकारी शाळा जवळजवळ भारतातल्या 1,00,000 शाळा बंद केल्या, त्यात महाराष्ट्राचा नंबर 1 आहे. कारण आमचा जो मुख्यमंत्री आहे तो पेशव्यांचा बाप आहे, त्यामुळे त्याला तर आम्ही शिकावं असं वाटतच नाही. मग हे सगळं जर होत असेल तर त्या बॅकग्राऊंडवर राहुल गांधींची जी गुंज आहे ही फार महत्वाची आहे. आता मुलींच्या शाळेत टॉयलेट नाहीत, मुलींना जायला टॉयलेटला जागा नाही, बाकी सगळं तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि आता तू बोललीस की मुलींची त्यामुळे लग्न लवकर होतात, कारण बापाला जबाबदारी वाटते ना की नको, ती जर शिकली, MA PhD शिकायला तिला मिळालं, तर माझं जरा कॅमेरा हल्लाय, ओके, तर तिला जर शिकायला मिळालं तर ती कोण लग्न करेल लवकर. आता तूच करत नाही ना लग्न, तुला तुझं युट्यूब आहे, तुला सामाजिक जाण आहे, सामाजिक परिस्थिती आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मुलींनी जर काही विकास करायचा असेल मुलींचा, तर त्यांच्यासाठी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. मनुस्मृतीच सांगते की पहिली जन्माल्याबरोबर आई बापाच्या ताब्यात, थोडी मोठी झाली तर भाऊ, आई वडील, लग्न झालं तर नवरा, आणि तो गेला तर म्हातारपणी पुढा आई वडील, तिची मुलं. अशा सगळ्या चक्रात ती स्त्री अडकलेली आहे. आणि मग विवेकानंद म्हणतात की ज्या देशामध्ये स्त्रियांना इक्वल स्टेटस दिलेलं आहे ते देश जगात पुढे आहेत. युरोप असो, अमेरिका असो, त्यांनी इक्वल स्टेटस दिल्यामुळं, तरी ते इक्वल नाहीच आहे, पण तरी कम्पॅरेटिव्हली इक्वल आहे आपल्या देशाच्या पेक्षा. त्यामुळे त्यांना त्यांच्या देशाचा विकास झाला. आमच्या देशात 97.5% विकासच करायची संधी नाही. आणि आजही तेच आहे, काय फार बदललेलं नाही. आणि आत्ता जे बदललं होतं थोडंफार, हे आम्ही शिकलो, सरकारी शाळेत शिकलो की नाही. म्हणजे यशवंतराव चव्हाणांची मेहरबानी, मी तर 7वी नंतर 4 वर्ष 36 पैसे रोजाने मजुरी करत होतो आणि पुन्हा शिकण्याचे मुळीच चान्सेस नव्हते. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जाहीर केलं की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 900 रुपयाच्या आत आहे त्यांना आम्ही माध्यमिक शिक्षण मोफत देऊ. त्या स्कीममध्ये मी शाळेत आलो म्हणून तुझ्या कॅमेरा पुढे आलो, नाही तर शेतमजूर मी तर संपलो असतो आतापर्यंत. तर एक मुख्यमंत्री काय करू शकतो हे फडणवीसला सांगायला पाहिजे. त्यांनी शाळेत आम्हाला शिकवायला नेलं आणि हे शाळा बंद करतात. अशा बरोबर परिस्थितीत आहे. आणि मला असं वाटतं म्हणूनच की म्हणजे असंही समाजामध्ये पण की जो पिचलेला एक वर्ग असतो किंवा पिचलेली एक समजा जात असेल किंवा एकंदर विद्यार्थी आज परेशान आहे, तर विद्यार्थ्यांमधले पण ज्या मुली आहेत त्या सगळ्यात जास्त परेशान आहे. म्हणजे मला असं वाटतं की राहुल गांधींनी याच्याकडे म्हणजे ज्याला म्हणूया ना मायक्रोस्कोप मधून असं झूम करून करून बघणं
आणि त्याच्यामुळे मला हे फक्त तरुणींना या ठिकाणी बोलवणं किंवा फक्त पहिले त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेणं, मला असं वाटतं हे खूप जास्त वेगळं आहे. कारण की अ, अ, ते ते तो त्यांचा प्रश्न खूप जास्त वेगळा आहे. म्हणजे एकंदर प्रश्न विद्यार्थ्यांचा म्हणून प्रश्न तर आहेच. पण मुलगी म्हणून असणारा एक मोठा प्रश्न आहे. आणि या आंदोलनामध्ये पण आता पण आम्ही पाहिलं, की खूप मुली एका मुलीनी तर डायरेक्ट नवरीसारखं ती नवरी बनूनच आली होती त्या आंदोलनामध्ये आणि तिने सांगितलं, की कारण पेपर लीक होतंय, नोकऱ्या मिळत नाहीये, आता फक्त आमचं लग्नच होऊ शकतं आणि जर हे झालं नसतं, पेपर लीक झाले नसते, आम्हाला शाळा कॉलेज मिळाले असते आणि नोकरी मिळाली असती, तर आम्हाला असं बाजारात म्हणजे काय बाबा आम्हाला कोणीतरी पसंत करा असं म्हणावं लागलं नसतं. तर मला असं वाटतं, की एक मुलगी म्हणून पण मी जेव्हा त्याच्याकडे बघितलं, आज जे प्रश्न राहुल गांधींना विचारले मुलींनी, अ, याच्यावरनं जे उद्याचा कार्यक्रम आहे हा मुलींसाठी फोकस का केला? मला असं वाटतं त्याला एक आत्ताच परिस्थिती पण आहे. जसं तुम्ही म्हणताय, की हजारो वर्ष या ब्राह्मणवादी, मनुवादी विचारसरणीमुळे जो एकंदर बहुजनांना म्हणूनच मागे ठेवलंय आणि बहुजनांमधल्याही स्त्रिया, त्या तर अजूनच मागे राहिलेल्या आहेत. म्हणजे अजून सुद्धा खूप काळ जाणार आहे. खूप जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहे. म्हणजे राहुल गांधी जसं महिलांना फोकस करतात, तसं शासनाने म्हणून पण खूप प्रयत्न करावे लागणार, की फिमेलसाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी. तेव्हा कुठे थोडंफार हा जो बहुजन समाज आहे किंवा एकंदर आपण पुढे जाऊ. अरे आणि मला असं वाटतं आपण एक दुसरा प्रश्न अरे पण घेऊया राहुल गांधींना जो विचारलाय. 1 मिनिट, 1 नाही, मिनिट. पहिले मला हां, बोलू दे. बोला. जिथे मुलांना शिकायची सोय नाही आणि तुला माहितीये की मी अनेक वेळा बोललेलो आहे की गोळवलकर, सावरकर आणि टिळक यांचं लिखित आहे की आर्यभट ब्राह्मण देशाचे मालक आहे आणि तुम्ही सगळे फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. तर आता गोळवलकरचं स्वतःचं भाषण आहे गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये की केरळात आम्ही वंश शुद्धीकरणासाठी आमचे लोक पाठवलेत, म्हणजे ब्राह्मण आर्यभट पाठवलेत. नमुद्री ब्राह्मण, सर्वात टॉपमोस्ट ब्राह्मण. आणि त्यांनी बाकीच्या लोकांच्या ज्या लग्नातल्या मुली आहेत त्यांना 16 दिवस आपल्या घरी आणायचं, वंश शुद्धी करण्यासाठी प्रजनी करायची. ही यांची आयडिओलॉजी आहे. हे तुम्हाला शिकू देतील. पेशव्यांचा इतिहास जर भयंकर आहे, बघितला, भयंकर आहे. पेशव्यांनीच लिहिलेला, म्हणजे पेशव्यांचा इतिहास ब्राह्मणांनीच लिहिला. ते लोकहितवादी जे गोपाळ, मला वाटतं त्यांचं नाव आहे देशमुख, त्यांनी इतिहास लिहिलाय गोपाळ हरी आणि देशमुख. पेशव्यांचं वर्णन केली. तर काय होतं तिथे? हे दररोज दुपारी आय एम सॉरी त्याला हात घालावं का नाही, परंतु दातिनी, दीक्षिणी अशा त्यांची नावं दिलीत त्यांनी. त्या सगळे पेशव्यांकडे यायच्या. पोहायचं, जेवणाचं सगळा कार्यक्रम झाला की मग ठरवायचं पुढचा कार्यक्रम. तेव्हा अशा अशा मनोवृत्तीच्या लोकांकडून, ज्यांच्या पूर्वजांनी तुम्हाला पायदळी तुडवलं आणि आज ते सत्तेवर आलेत, ज्यांनी तुमच्या स्वातंत्र्याला विरोध केला, शिक्षणाला विरोध केला, तुमच्या विकासाला विरोध केला, ते सत्तेवर आल्यानंतर शाळा बंद नाही होणार तर काय होणार? आणि त्या बंद झाल्यामुळं ती जी मुलगी म्हणली मी नटून थटून आले, लग्नाची तयारीत आले, मला कोणी पसंत करावं. दुसरा मार्ग आहे मुलींकडे. आणि ते नवरे कशा मुलींना वागवतात याचा पण एक मागोवा घेण्याची गरज आहे. तर मला खरंच असं वाटलं की राहुलजींना कोणी सांगितलं बाबा की पुण्यात घे मुलींची गुंज, ऐक जरा पुण्यात. तर ती कशी आता उद्या होते मला माहिती नाही, पण चांगली व्हावी. आणि त्याची तयारी राहुलचे म्हणजे काँग्रेसचे लोक पण करतायत आणि राहुलजीचं टीम पण करत असते. कारण त्यांनी जे आतापर्यंत कोट्याला घेतली, अलाहाबादला म्हणजे प्रयागराजला घेतली, ह्याला डेहराडूनला घेतली. ही जी गुंज आहे ही आता पुण्यात आलेली आहे आणि तिचा सगळ्या माझ्या नातींनी, मुलींनी, बहिणींनी फायदा घ्यावा अशी मी तुझ्या मार्फत त्यांना विनंती करतो. येस, नक्कीच. आणि मला असं वाटतं ज्या प्रकारे उत्साह सध्या तरी दिसतोय, पाहायला मिळतोय, लोकांचे स्टेटस असेल, लोकं जे शेअर करतायत सोशल मीडियावर, त्याच्यावरून लक्षात येतंय की मुली खूप उत्साही आहे तुझ्या आणि माध्यमातून येस, मी त्यांना यायचंय. ब्राह्मणांना पण विनंती करतो की बाबा रे, येस. आम्ही तुमचे दुश्मन नाही, पण तुमचा इतिहास खरा सांगण्यात आमची काय चूक आहे? तो जर नाही, खरा बरोबर इतिहास आहे. सांगितला नाही तर आम्ही आमचं भविष्य कसं ठरवायचं? आम्हाला आमचे शत्रू कोण आहेत कसं ओळखायचं आम्ही?
म्हणून खरंय आणि ब्राह्मणवाद किंवा आरएसएसची विचारसरणी ही आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आणि तेच आता महिलांच्या गुंचीमार्फत येणार. बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते. कारण की जसं आपण इतिहासामध्ये इंग्रजांनी आपल्याला कसं लुटलं हे आपण अभ्यासतो. हे का अभ्यासतो? तर इथून पुढे आपली लूट होऊ नये म्हणून. तर या व्यवस्थेमध्ये पण या चातुर्वर्णी अरे पण व्यवस्था त्याचा लादणाऱ्या मंडळींनी इंग्रजांचा विषय काढला. इंग्रजांनी आम्हाला लुटलं, त्याला मदत यांनी केली. तर तेच की हे आमचे शत्रू समाज आहेत. म्हणून पण जेव्हा जे शोषण झालं त्याचा पण इतिहास अभ्यासलाच पाहिजे, ते माहीतच पाहिजे. कारण की परत तुम्हाला मानसिक गुलाम म्हणजे देश म्हणून स्वतंत्र असला तरी मानसिकदृष्ट्या गुलाम करणाऱ्यांचा इतिहास हा आपल्याला फार पुढे येऊच देत नाही आहेत. आणि जे मला असं वाटतं की काही वाईट वाटून घेण्यात काहीच हे नाही आहे. कालच जे झालं ते कालच मी झालं महात्मा समजा. गांधींचं हिंद स्वराज्य नावाचं पुस्तक वाचलं. ते बऱ्याच वेळा वाचलं, पण कालही वाचलं. तर त्याच्यात ते स्वराज्य म्हणजे फ्रीडम नाही, स्वराज्य म्हणजे स्वराज्य, स्वतःवर राज्य, स्वतःवर कंट्रोल. आता आम्हाला तर शिकवतात स्वर्गाचं भीती, स्वर्गाचे लालूच, नरकाची भीती, 33 कोटी देव. आम्ही कसे रे स्वराज्य राबवणार? मी असं म्हणतो, ब्राह्मणांनी मी विनंती करतो की जपानची समुराई नावाची जात होती. जपान बेचिराग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही उच्चवर्णी नाही आजपासून, आम्ही देशाच्या विकासाला आमचं सर्वस्व अर्पण करतो. आमच्या देशातल्या ब्राह्मणांनी तेच करावं अशी त्यांना माझी विनंती आहे तुझ्या मार्फत, की करा आता देश एकत्र. हजारो वर्ष आज आम्ही मानव निर्देशांकामध्ये जगात सर्वात नीच स्तरावर आहे आणि सर्व मानव निर्देशांक एक पण नाही. आज आलंय की शेअर बाजारमध्ये तर आमची किंमतच नाही राहिली जगात आशिया खंडात. त्यामुळे आम्ही कुठला गमजा मारतोय, कुठली संस्कृती आमची? येस, बरोबर आहे. मला असं वाटतं या सगळ्या याच्यावर आता एक आपण वेगळा पॉडकास्ट करूया. हा एक खूप मोठा म्हणजे आर्थिक शोषण एक वेगळा विषय तुला आहे. तुला मार खायचा आणि असेल तर कर. तुला उद्याच्या मार खायची असेल तर कर. नाही, नाही. जे आहे ते मांडलंच पाहिजे आणि तुमच्यासारखे इतके अनुभवी, इतकं वाचन केलेले, इतके काळ समाजाच्या या सगळ्या प्रश्नांसोबत तुम्ही काम करताय, करत आलेला आहात. त्यामुळे तुमच्याकडून जाणून घेणं हे आमच्यासाठी एक शिकवणच असते आणि म्हणून आपण पुन्हा तुमच्यासोबत एक पॉडकास्ट करूया. सध्या तरी उद्याच्या कार्यक्रमाबद्दल मी उत्सुक आहे आणि तिथे काय-काय होत आहे याचे सुद्धा मी व्हिडिओ करणार आहे, शॉर्ट्स करणार आहे. उद्या भरपूर व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे शेअर करा. शक्य असेल तर तुम्ही या. मी जे इथे सुरुवातीलाच क्यूआर कोड टाकला होता. हे जे तुम्हाला इथे दिसतंय, 1 मिनिट हां, एक क्यूआर कोड दिसत असेल. हा क्यूआर कोड स्कॅन करा आणि इथे जे आहे ते उद्या 5 वाजता आता बघा ना, शिवाजीनगरला आपल्या सगळ्या क्यूआर बहिणींना, मुलींना पाठवा. त्या हां, क्यूआर कोड बोला, बोला. मुळे काही जातीचा संबंध येतोय का धर्मासंबंध येतो का काही येत नाही. जो क्यूआर कोड कधी त्याला एंट्री आहे. बरोबर आहे. त्यामुळं आमचे मुख्यमंत्री म्हणतात की फक्त काँग्रेसचे कॉलेजेस आणि काँग्रेसच्या संस्थांमधली मुली येतात. किती म्हणजे दादांत खोटं बोलतात. ते क्यूआर कोडचा अर्थ नाही कळत मुख्यमंत्र्याला, की जो जाऊ क्यूआर द्या. कोड काय करायचं हं. काय? बरोबर आहे. चल चल. चालेल. आपण आता इथे थांबूया. थँक यू सो मच. थँक्यू येस. बेटी, थँक्यू बेटी. मला तरी कोण विचारतंय तुमच्या नाही, सारखं नाही. करायला. हो, काय?